गावोगावी साजरे होणारे देवदेवतांचे उत्सव तसेच जत्रा सर्व धर्म समभावाचे प्रतीक मानले जाते। म्हणूनच असे उत्सव अनंत काळासाठी पुढील पिढीला प्रेरणा आणि चैतन्य देणारे ठरतात। महाड तालुक्यातील विन्हेरे गावचे ग्रामदैवत व 84 गावांची मालकीण म्हणून प्रसिद्ध असलेल्या झोलाई देवीचा छबिना उत्सव हा देखील अशाच प्रकारे उत्साहात साजरा होणारा उत्सव आहे। या उत्सवात समाजातील सर्व घटकाला मानाचे स्थान दिले जाते। म्हणूनच बंधुभाव आणि एकात्मता जपणारा उत्सव म्हणून या छबिना उत्सवाकडे पाहिलं जातं, अशी माहिती येथील भाविकांनी दिली आहे। आज विन्हेरे येथे श्री झोलाई देवीचा छबिना उत्सव संपन्न होत आहे। या छबिनासाठी तामणे गावची जणनी माता, शिरसोणे गावची कालकाई माता इथे रात्र 11 वाजता 11-12 वाजेपर्यंत या दोन्ही पालख्या येतात। त्या पालख्या आल्यानंतर खऱ्या अर्थाने छबिना उत्सवाला सुरुवात होते। ती सुरुवात झाल्यानंतर दोन्ही पालख्या आल्यानंतर इथे आरती वगैरे होते। आरती झाल्यानंतर मग तिन्ही पालख्या छबिना फिरण्यासाठी किंवा काठी पालखी नाचण्यासाठी इथून प्रस्थान करतात। जुने साणेवरती आमची वरती दुर्गाडी इकडे आहे, हायवे रोडला दुर्गाडी आहे। तिथे तिन्ही पालख्यांचं म्हणजे जुन्या साणेवरती जातात। तिथे कार्यक्रम होतो। त्या कार्यक्रम झाल्यानंतर तिन्ही पालखी आमच्या झोलाई मंदिरामध्ये इथे येऊन विन्हेरे छबिन्याचा उत्सव संपन्न होतो। शेवट इथे होत असतो झोलाई मंदिरामध्ये। आई झोलाई देवी संपूर्ण पंचक्रोशीतील ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध आहे। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री झोलाई देवीचा छबिना उत्सव नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। भाविकांच्या गर्दीने झोलाई देवीचे मंदिर रोषणाईने गजबजले होते। देवीच्या उत्सवासाठी विन्हेरे गावातील सर्व चाकरमानी मुंबईवरून महाडमध्ये आले असून छबिना उत्सवानिमित्त मिठाई आणि खाद्यपदार्थांची दुकाने, आकाश पाळणे, कपड्यांच्या दुकानांनी संपूर्ण विन्हेरे गाव सजले होते। यावेळी श्री झोलाई देवीच्या दर्शनासाठी उपस्थित असलेल्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। गेल्या अनेक वर्षांपासून हा उत्सव या ठिकाणी साजरा होतो। जुलैमध्ये ते कळणीमधून होत असताना सगळ्यांच्या आम्ही या ठिकाणी निश्चितपणे अविरत पद्धतीने अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे आणि हा उत्सव अशाच सगळ्यांनी साजरा करत राहावा। तिचे आशीर्वाद हे तिच्या भाविकांवर कायम असू देत, निरोगी आणि समाधानी आयुष्य सगळ्यांना मिळावं अशी मी या सिरीजच्या चरणी प्रार्थना करते।